डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचा खुनाचा तपास करणाऱ्या सीबीआयच्या पथकातील वरिष्ठ निरीक्षक चंद्रकांत गोडगे यांना धमक्या मिळत असतील तर सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या सुरक्षेची हमी कोण देणार, असा सवाल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी रविवारी उपस्थित केला। डॉक्टर दाभोळकर यांच्या खुनाला 28 महिने आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या खुनाला 10 महिने पूर्ण झाली तरी देखील मारेकरांचा शोध लागला नाही। त्याच्या निषेधार्थ अनितच्या वतीने महर्षी विठ्ठल रामजीव पुलावर निदर्शने करण्यात आली। यावेळी हमीद दाभोळकर, मिलिंद देशमुख, नंदिनी जाधव, शहाजी भोसले, श्रीपाद ललवाणी, दीपक गिरमे यांच्यासह अनेक कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। याची चर्चा व्हावी याच्यासाठी अनिसेची शिष्टमंडळ दोन्ही ठिकाणी धडकून आली। दोन्ही ठिकाणच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आम्हाला याचं आश्वासन दिलं होतं की याच्याविषयी चर्चा केली जाईल। राज्यसभेमध्ये तर अत्यंत गंभीर प्रकार दिशाभूल करण्याचा घडलेला आहे की या तिन्ही खुनांच्यामध्ये साम्य नाही असं गृहराज्यमंत्री रिजिजू म्हणाले आणि प्रत्यक्षामध्ये असंख्य पुरावे या तिन्ही खुनांच्यामधल्या साम्यस्थळांचे आहेत। त्यांचं विधान मागं घेण्यासाठी देखील कुणीही प्रयत्न केलेले दिसत नाहीत। हे सगळं घडत असताना सीबीआयच्या अधिकाऱ्याला धमकी येते आणि खंडणी त्याच्याकडे मागितली जाते। या देशातल्या सर्वोच्च तपास यंत्रणेचं जे काही हास्य झालेलं आहे या तपासामध्ये हे पुरे नाही की काय, असे एक अत्यंत उद्वेग वाटावा अशी ही घटना आहे। जी सीबीआय इंडोनेशियामध्ये जाऊन छोटा राजनला पकडू शकते ती या पुण्यामध्ये खून झालेल्या दाभोळकरांच्या मारेकऱ्यांना पकडू शकत नाही। याच्यावरती लोकांचा विश्वास बसणं अवघड आहे। असं असलं तरी अनिसेचे कार्यकर्ते 28 महिने सातत्यानं सनदशीर मार्गानं हा निषेधाचा जागर करत राहिलेले आहेत आणि तो तशाच पद्धतीनं येत्या कालखंडात आम्ही करत राहू। अपेक्षा अशी आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून आणि केंद्रातल्या पंतप्रधानांकडून की लवकरात लवकर दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गींचे मारेकरी पकडले जावेत। न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास चाललेला आहे। अशा स्वरूपाच्या आणखीन हत्या समाजामध्ये होऊ नयेत आणि लोकशाहीला मोकळा श्वास घेता यावा याच्यासाठी त्यांच्यासोबतच्या सहकारी कार्यकर्त्यांच्या कामाचं पण एक पावती आहे, पण दुसऱ्या बाजूला त्या विचारामध्ये जे काही ताकद आहे त्या विचारामधलं त्याचं जे अधिष्ठान आहे की जे असं म्हणतो की जगामध्ये आत्तापर्यंतच्या मानवी विकासामध्ये विजय हा सत्याचा झालेला आहे आणि सत्य हे विवेकी असतं, सत्य हे अविवेकी कधीही नसतं। पण त्या विवेकी सत्याचा विजय करण्यासाठी पण संघटित आणि सामूहिक बळ लोकशाहीमध्ये उभं करावं लागतं, तरच त्या सत्याचा विजय होण्याची शक्यता आपल्या दृष्टीपथात येते। आणि ते काम अधिक जोरकसपणे, जोमाने, न थकता, न घाबरता आपण सगळे सहकारी आज महाराष्ट्रात करतो आहोत। महाराष्ट्राबाहेर आपले काही मित्र करतायत। हे दिवसेंदिवस पुढे जाणारं काम आहे, द्विगुणित होणारं काम आहे, लोकसहभाग वाढवणारं काम आहे, हे आपल्याला आता समजलेलं आहे आणि आपल्यापेक्षा आपल्या विरोधकांना हे जास्त चांगलं समजलेलं आहे। म्हणून आपल्याला विचाराने विरोध करता येत नाही, वैचारिक प्रतिवाद करता येत नाही, आपल्याला कुठल्याही आघाडीवर नामोहरम करता येत नाही। या अगतिकतेतनं, या नैराश्यातनं, या न्यूनगंडातनं विरोधी विचाराची प्रतिगामी मंडळी ही आता माणसं संपवण्याची आणि माणसं संपवण्यासाठी त्यांना भीती घालण्याचा प्रयत्न करतायत।